नमस्कार. गेल्या 4-5 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्र एका घटनेनं हादरून गेलेलं आहे. बैलाचा व्यवहार, या व्यवहारामधून बैलगाडा मालक असणाऱ्या रणजित निंबाळकर सरांची गोळी झाल्यानंतर झालेली दुर्दैवी अंत आणि त्यानंतर बैलगाडा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सनसनाटी पसरली. संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी एका काळजीमध्ये आहेत. कारण काही वर्षापूर्वी बैलगाडा शर्यतीवरती बंदी घालण्यात आलेली होती. बैलांचा अमानुष छळ केला जातो असं सांगत प्राणी मित्र संघटनांनी बैलगाडा शर्यतीवरती याचिका दाखल केलेल्या होत्या. त्याचा निकाल लागला आणि अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बैलगाडा क्षेत्र पुन्हा सुरू झालं. बैलांच्या शर्यती पुन्हा सुरू झाल्या. या बैलगाडा क्षेत्र या पूर्वीच्या काळामध्ये एक मनोरंजनाचं साधन म्हणून बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जायचं. माझं याचं रूप कुठेतरी बदलत चाललं आहे का? बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्वसामान्य बैलगाडा मालक असेल, शेतकरी असेल, हे कुठेतरी बाजूला जाऊन त्या ठिकाणी पैसा, मान, प्रतिष्ठा आणि सोशल मीडियावरती असणारी मान प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये एखाद्याचा खून होण्यापर्यंत, एखाद्याचा गोळीबार होऊन दुर्दैवी अंत होण्यापर्यंत बैलगाडा क्षेत्र गेल्यानंतर बैलगाडा क्षेत्राचं पुढचं भविष्य काय, ते अंधारात जाणार का, ही चिंता आता बैलगाडा प्रेमींना सतावत आहे. गेल्या 4-5 दिवसापासून सुंदर बैलाच्या व्यवहारावरून रणजित निंबाळकर सरांचा झालेला दुर्दैवी अंत आणि त्यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. बैलगाडा क्षेत्रावरची बंदी उठल्यानंतर गेल्या दीड वर्षभरामध्ये जी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आला आहे, त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून बैलगाडा क्षेत्राला एक वेगळं ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे. मात्र पूर्वीच्या काळी या बैलगाडा शर्यतींचं आयोजन हे गावागावच्या जत्रांच्या वेळेस केलं जायचं. अनेक गावामधून जत्रेसाठी माहेरवाशी जे मंडळी असतील, अनेक गावामधील जे सर्वसामान्य लोक असतील, ती एखाद्या गावाच्या जत्रेसाठी एकत्रित यायची आणि मग गोवंश जातिवंत खिलार बैलांच्या शर्यतीचं आयोजन करून निखळ यात्रेतील मनोरंजन म्हणून या बैलगाडा क्षेत्राकडे पाहिलं जायचं. बैलगाडा क्षेत्रामध्ये स्पर्धेच्या दिवशी, बैलगाडा शर्यतीच्या दिवशी मिळालेला विजय गुलाल टाकून साजरा केला जायचा. पुन्हा नव्या बैलगाडा शर्यतीसाठी सगळं मैदान सज्ज व्हायचं. लोकही त्या ठिकाणी नव्या बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी जायचं. त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष, भावना या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या निखळ आनंद आणि जातिवंत खिलार जातीच्या बैलांची, गोवंशाची जपणूक करणं हा बैलगाडा शर्यती पाठीमागचा खरा उद्देश होता. मात्र बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली, बैलगाडा शर्यतींना आयोजन करायला सुरुवात झाली आणि गेल्या दीड वर्षभरामध्ये अनेक दृष्टिकोनातून हे बैलगाडा क्षेत्र चर्चेत राहिलं. काही महिन्यापूर्वीच बैलगाडा शर्यतीवरूनच त्या ठिकाणी दिवसा झालेला गोळीबार असेल आणि त्यानंतर रणजित निंबाळकर सरांची सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारावरून झालेलं दुर्दैवी अंत असेल. इथून कुठंतरी बैलगाडा क्षेत्राला त्या ठिकाणी काळ्या अंधारामध्ये ढकलण्याचं काम सुरू होतंय का, अशा सुद्धा चर्चा समाज माध्यमांच्या मधून व्यक्त केल्या जात आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर मोहिल शेठ यांचा बकासूर, राहुल पाटलांचा मथुर, रणजित निंबाळकर सरांच्या दावणीचा असणारा सुंदर आणि सर्जा, छोटा राजा, कॉकटेल, ही सगळी बैल जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेलेली आहेत. याचे फॅन क्लब जे आहेत, सोशल मीडिया असेल, यूट्यूब चॅनल असेल, याच्यावरून प्रत्येक बैलाच्या मागं हजारो लोक महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी या बैलाचे फॅन असतात आणि ते फॅन क्लब प्रत्येक शर्यतीच्या ठिकाणी हजेरी लावत असतात. एखाद्या दिवशी दुर्दैवानं पब्लिकच्या बाजूला गाडी येते, पब्लिकच्या बाजूला गोंधळ करणारं पब्लिक असेल, हातामध्ये घेण्यात काट्या असतील, गमजा असेल आणि ते वर केल्यानंतर एखादा बैल तास सोडून जातो. बैल सुटताना, शर्यत सुटताना एखादा बैल उशिरा सुटतो आणि बैलाला त्या ठिकाणी एखाद्या वेळेस नंबर मिळत नाही आणि मग त्यानंतर सोशल मीडियावरती ज्या कमेंट केल्या जातात, आम्ही तुमचा हा बैल ठोकला, आम्ही त्यांची दावण ठोकली, कुणाचं नाव घ्यायचं नाही, पण या बैलाच्या संदर्भातून केलेल्या ह्या कमेंट खरंच त्या बैलाचा या गोष्टी माहीत असतात का? अजिबात असणार नाहीत. मूक जनावर आहे, त्याला फक्त पळणं माहीत आहे. जीवाच्या आकांतानं शर्यत संपेपर्यंत पळत राहायचं. हारलो, जिंकलो, काय झालं याचं बैलाला काही माहित नसतं. मात्र बैलावरती प्रेम करणारे आणि सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून, ज्या समाज माध्यमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कमेंट येतात, यातून ही निखळ मनोरंजनाची बैलगाडा शर्यत जी आहे ती मान अपमानाचं त्या ठिकाणी साधन बनायला लागले आहे का, इथपर्यंत त्या ठिकाणी मजल गेली आणि यातूनच बैलगाडा क्षेत्र कुठंतरी अंधाराकडे ढकललं जात आहे का, त्या माध्यमातून बैलगाडा क्षेत्राला त्या ठिकाणी पुन्हा एकदा अडचणीचा सामना करावा लागेल का, या चर्चा ज्या आहेत ते या चर्चा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. पूर्वीचं बैलगाडा क्षेत्र हे निखळ मनोरंजनाचं साधन होतं, मात्र त्याला व्यावसायिक रूप सध्या यायला लागलं आहे का? कारण 1, 2, 3, 4 शर्यती झाल्यानंतर लाखो रुपयांची खरेदी करून त्या ठिकाणी बैलांची खरेदी करायचं, पैरा करायचा, वायदी करायची, 2-2 लाख रुपयांची एका शर्यतीसाठी वायदी मांडायची, ही खरंच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हातातली गोष्ट आहे का? बैलाच्या खरेदीचे आकडे आपण पाहिले, 61 लाख, 37 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी. खरंच सर्वसामान्य शेतकरी
कोट्यवधी रुपये खर्च करून बैलाची खरेदी करू शकतो का? तो या सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी हरवला गेला आहे का? आणि खरा गावगाड्यातला खिलार जातीची गोवंशाची पालक करणारा शेतकरी या बैलगाड्या शर्यतीतून कुठेतरी बाहेर पडला आहे का? आणि या शर्यतीनं व्यावसायिक रूप त्या ठिकाणी धारण केलं आहे का? आणि संवेदनशीलता व्यावसायिकतेच्या माध्यमातून हरवत जाऊन कुठेतरी एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत होण्यापर्यंत हे बैलगाडा क्षेत्रातील ही व्यावसायिकता जाऊन पोहोचली आहे. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. अनेक ज्या कमेंट येत आहेत गेल्या 4-5 दिवसापासून रणजित निंबाळकर सरांचा अंत झाल्यानंतर सुंदर असेल किंवा ज्या लोकांच्या कमेंट येत आहेत त्याच्या माध्यमातून जी निखळ बैलावरती खिलार जातीवरती प्रेम करणारा गावगाड्यातला जो सर्वसामान्य बैलगाडा चालवणारा शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य बैलगाडा प्रेमीने असेल त्याची हीच मानसिकता आहे. ही व्यावसायिकता कुठेतरी संपून जावी आणि पुन्हा एकदा निखळ मनोरंजनाची बैलगाडा शर्यत ही तशीच पुढे चालू राहावी. बघूयात बैलगाडा चालक मालक संघटना असतील, बैलगाडा सांभाळणारे मालक असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न करतात का? आणि कुठेतरी दुर्दैवाने झालेली एखादी गोष्ट ती पुसून टाकत पुन्हा एकदा ही बैलगाडा शर्यत निखळ आनंदाचं आणि मनोरंजनाचं आणि गोवंश जपणुकीचं साधन म्हणून पुढे जात राहावी हीच माफक अपेक्षा सर्व बैलगाडा प्रेमींची असणार आहे.